माय यूट्यूब चॅनल। सो आज मी पाणीपुरी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला सर्वांना। पाणी टाकून चिंच भिजवून घेऊयात। तिखट चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, अद्रक, मिरची, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरला हे बारीक करून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूयात आणि ते आपण गाळणीने गाळून घ्यायचं सर्व। चिंच भिजल्यानंतर ते आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ सुद्धा घालायचा आणि जेवढं गोड पाहिजे त्या प्रमाणात गूळ घाला आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं। बघा गूळ पूर्ण असा विरघळायला पाहिजे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घाला आणि ते पण गाळणीने गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर ज्या प्रमाणात पाहिजे पाणी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या। इथे मी शिजवून घेतलेत बटाटे, ते सुद्धा स्मॅश करायचे आणि छान एकदम स्मॅश बारीक करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये चणे घालायचे। हे पण चणे मी शिजवून घेतलेले आहेत, ते पण त्याच्यामध्ये घालायचे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यात आणि जिरे पावडर घालायचं जसं आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आणि चाट मसाला घालायचा। चाट मसाल्याने चव खूप छान लागते। त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची, थोडीच घाला आणि कोथिंबीर सुद्धा घालायची आणि जी आपण पुदिनाची चटणी बनवलेली त्याचा चोथा राहिलेला तो चोथा फेकून नाही द्यायचा, याच्यामध्ये तो टाकायचा। त्यानंतर इथे रेड चिली पावडर असेल तुमच्याकडे चिली पावडर ती टाका आणि थोडीशी हळदसुद्धा टाका आणि हे सर्व मिक्स करून घ्या। तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे। तिखट आणि गोड पाणी तयार आहे, तर आपल्याला चाट मसाला गोड पाणी आणि तिखट पाण्यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आणि जिरे पावडर फक्त गोड पाण्यामध्ये घालायचं आहे। तिखट पाण्यामध्ये आपण अगोदर मिक्सरला बारीक करताना घातलं होतं। तेलामध्ये आता मी बघा पुरी तळत आहे। तर ह्या पुऱ्या मी घरी बनवल्या नाहीत तर विकत पुऱ्या आणल्या होत्या आणि हे आता मी तळून घेणार आहे। तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता, पण मी विकत आणलेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।